नमस्कार मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संदर्भातील 2 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, नक्की नवीन जी आर आलेला आहे का? पेन्शनमध्ये वाढ झाली का? अर्ज प्रक्रिया, प्रलंबित अर्ज, पात्रता आणि आजपर्यंतच्या अधिकृत माहिती. ओके, या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 2 जुलै 2026 पर्यंत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजेच काय जी.आर. जाहीर अजून तरी करण्यात आलेला नाही आहे. तसेच पेन्शनच्या रकमेत वाढ किंवा पात्रतेच्या नियमांमध्ये कोणताही अधिकृत बदलसुद्धा अजूनही करण्यात आलेला नाही आहे. ओके, आणि जी ही योजना आहे ती पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये इतके अर्थसहाय्य पूर्वीप्रमाणेच दिले जाते आणि योजनेची अंमलबजावणी नियमितपणाने सध्या सुरू आहे. तसेच नंतरची अपडेट म्हणजे की अर्जाबद्दल आहे. काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर परिसरात श्रावणबाळ योजनेचे अर्ज आणि मंजुरीची प्रक्रिया प्रलंबित असल्याच्या तक्रारीसुद्धा समोर आलेल्या आहेत आणि यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांना संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागत असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं म्हटलं की पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. नवीन अर्ज आणि प्रलंबित प्रकरणांची जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू आहे आणि ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांच्या अर्जांवर नियमानुसार पुढील कारवाईसुद्धा केली जात आहे. ओके, तसेच आवश्यक कागदपत्रे जी आहे ती पूर्ण करून ठेवा. ओके, हे सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. लाभार्थ्यांनी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत अपडेट ठेवावीत. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास अर्जाला विलंब होऊ शकतो. ओके, तसेच आता अर्जाची स्थिती जी आहे ती कुठे चेक करायची? जर तुमचा अर्ज जो आहे प्रलंबित असेल किंवा पेन्शनबाबत काही अडचण असेल तर संबंधित तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजना शाखा किंवा तलाठी कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता. तेथून अर्जाची जी सद्यस्थिती आहे ती तुम्हाला जाणून घेता येईल. ओके, आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे की 2 जुलै 2026 पर्यंत श्रावणबाळ सेवा योजनेच्या पेन्शनमध्ये वाढ, नवीन लाभार्थी यादी किंवा अतिरिक्त निधीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रामाणिक संदेशांवर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका. फक्त महाराष्ट्र शासन आणि संबंधित विभागाच्या अधिकृत माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि गरजू नागरिकांपर्यंतही नक्की शेअर करा. आणि श्रावणबाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या सरकारी योजनांचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.